तर म्हटलं चला जरा रील वगैरे बनवा. तसं रोज आता बनवते आम्ही एक 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 आपलं असंच टाइमपास म्हणून. आता मुलांना जरा सुट्ट्या लागलेल्या आहेत, क्लास वगैरे आहेत चालू, पण आमचं चाललंय. तर मग पुढे तुम्ही पाहशानच आज रिंग लाईटचा चांगला यूज केलाय तो. तर त्यासाठी अगोदर म्हटलं चला दुपारी जेवण केलं मस्त. आणि आता आमचं चाललंय की सरबत करायचा, लिंबू सरबत. कोकमचं सरबत वगैरे पितो ना नेहमी, तर म्हटलं आता आज लिंबू सरबत घेऊया. तर फ्रीज मध्ये काही जास्त तुम्हाला माहिती मी बॉटल वगैरे ठेवत नाही. तर मग छकुलीला म्हटलं तू थंड पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन ये. तर मग ती आली आणि लिंबू होतेच, त्यांनी आणले होते लिंबू. आणि त्यात मी थोडंसं म्हटलं कोकमचा तो नाही का हे आणलेलं मी तो ज्यूस तो टाकावा म्हणून, तर मग तो पण ऍड केला, साखर. आणि ना लिंबू सरबत मध्ये ना आपण आलं टाकलं ना खरंच खूप छान होतो. पुढच्या वेळी मी तो करणार, माझं लक्षातच नाही आलं टाकायचं. आणि इथं आम्ही जुगाड लावला, प्लास्टिकचीच ग्लास आणली होती छकुलीने, म्हटली तुला लई नको ग्लास धुवायला म्हणून. तर मग मस्त आम्ही सगळं पिलो. आणि आता कसं जास्त गरम वगैरे होतंय ना, तर आणि नेमकी सई आणि ऋदू दोघं पण झोपले होते, त्यांच्यासाठी ठेवला होता. नंतर त्यांना दिलं. आणि असे थंड पेय उन्हाळ्यात प्यायलाच पाहिजे. तर म्हणजे ऋतू तर पेतोय, सई झोपलेली आहे. आणि बघा इथं असं चाललं होतं आमचं आतमध्ये. आता ह्या रील वगैरे माझ्या इन्स्टा आयडी वरती तुम्हाला पाहायला भेटतीलच. तेव्हा इथं रिंग लाईटचा उपयोग होतोय. तर छकुली दिदीने धरलंय असं, आणि असं चाललंय आमचं एक 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 जरा एक दोन केलेत आम्ही. मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला. आणि इथं गेली मी आता माझ्या काही कपड्यांना टिपा मारायला गेले होते दर्शनच्या मम्मीकडं. तर इथं मला त्या टेलर आहेत, तर त्यांच्याकडे साड्या आल्या होत्या. तर मग आपलं कामच हे असे, ही पहा ती पहा कशी दिसते, तुम्हाला किती साड्या दिसल्या असतील. तर भरपूर साड्या होत्या. तर मी अशीच लावून पाहत होते, आणि दर्शनला म्हटलं माझा व्हिडिओ काढ, फोटो काढ. तर बघा ह्या अशा सेम सेम आहेत त्या, फक्त कलर चेंज आहे. पण एकदम छान अशा मस्त चापून चुपून. आता कसं लग्न सीझन चालू आहे ना, तर त्याच अनुसार त्यांच्याकडे साड्या येत आहेत. तर ही पण छान आहे, अगोदर होती सेम आहेत, फक्त कलर वेगळा आहे. आणि ही तर आम्हाला लय आवडली, मस्त आहे ही, एकदम असं सूत पण याचं एकदम छान आहे. तसं मला साड्यांमधलं एवढं काही कळत नाही, पण एकदम सॉफ्ट वाटली ही मला. आणि लग्नाच्या दृष्टीने तर अशी छान आहे. तर दर्शन इथं मला म्हणतं हा मारे शायनिंग वार. तर म्हटलं अरे थांब पाहू दे तरी, आता बरेच दिवस झाले साडी घातलेलीच नाहीये मी. कधी आपलं गुढीपाडवा झाल्याच्या नंतर बघू आता कधी योग येतोय. इथं बसलाय दर्शन, त्याची मम्मी, त्यांचं चाललंय साड्या आवरायचं. आणि इथं मी आणलेले ते टॉप वगैरे काय अल्टर करायचे ते मला ते, तर त्यांनी ते करून दिलं. पोरं तर घरीच आहे, मग घरी आले. आणि आता उन्हाळा चालू आहे, आईस्क्रीम तर बनतीच आहे. तर आईस्क्रीमने केला दिवसाचं शेवट. लाईक शेअर सबस्क्राईब, बाय बाय.